नाशिकमध्ये गोकुळ गीतेंनी बंडखोरी केल्यामुळे महायुतीसमोर पेच निर्माण झालाय। गोकुळ गीतेंना शिंदे सेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी मनवण्याचे महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत। नाशिकमध्ये गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्यामध्ये बैठक होणार आहे। गोकुळ गीतेंची भेट घेणार, पाठिंबा देण्यास सांगणार असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय, तर गोकुळ गीतेंनी मात्र माघार घेणार नाही हे स्पष्ट केलंय। या कामाला प्रायोरिटी आहे। त्यानंतर दुपारून हे काम आटपल्यानंतर दुपारून मी बघतो कोण भेटतंय, कोण रिचेबल आहे, कोण नॉट रिचेबल आहे अजून, पण निश्चित मी गोकुळ गीतेंची भेट आज घेणार आहे। त्यांना सांगणार आहे, त्यांना पुन्हा सांगणार आहे की आपण माघार घ्यावी। गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे, तर सकाळपासून मी दोनदा प्रसाद हिरेंशी बोललो। गोकुळ गीतेंशी फोनवरनं संपर्क साधून मी देखील त्यांना विनंती केलेली आहे। मध्ये जे आमचे उमेदवार असतील किंवा इथे जे उमेदवार असतील हे दोघेही महायुती म्हणून समजून घेतील, बिनशर्त पाठिंबा द्यावा आमच्या उमेदवाराला, अशीच आमची भूमिका असणार आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला नक्की यश येईल हा विश्वास मी मगाचपासून आपल्याला सांगितला। माघारीचा टाइम काल 3 वाजता संपल्यामुळे तो विषय या ठिकाणी माझ्या दृष्टीने संपलेला आहे। आणि जर मला आता आपल्या माध्यमातून कळतं की उदय सावंत साहेब आणि गिरीश भाऊ महाजन दोघे नाशिकमध्ये त्या ठिकाणी आलेले आहे आणि जर त्यांना कदाचित मला भेटायचं असेल, त्यांनी मला कॉल केला तर नक्कीच त्यांच्या भेटीला जाईल। पण निवडणुकीतून माघार आता होऊ शकत नाही। लोकशाहीमध्ये जाहीर पाठिंबा हा विषय येत नाही। जो काही याचा निवडणुकीचा जो काही नियम अटी असतात त्याच्यामध्ये काल 3 वाजेनंतर माघारीचा कुठलाही विषय